कृष्ण हरि राजा यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम् नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव कीर्तन विद्यादातारं वैद्यं वेदान्तज्ञानिनं कीर्तनाचार्यं ह्यतो वन्दे अनन्तं मम श्रीगुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि नवनीरदसम नवनीत प्रिय राम नवनीरदसम नवनीत प्रिय नवद विनोद विहारी हरि नवद विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि गोवर्धन धर गोपालन रत राम गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि दुर्वासोनुत दुख विमोचक राम दुर्वासोनुत पंचम लावू नकोस दुख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम दुर्जन
राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण शरणागत दीना मीटिंगला दांडी म्हणून इकडे कुठे आला श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कर्तयिष्ये शुभास्तथा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् दीनाशरणागत शरणागत दीना 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 म्हणणार शरणागत दीना म्हण शरणागत दीना म्हण येतं की आ आ शरणागत दीना बस राम दीना 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 शरणागत दीना शरणीरत करुणा दृष्टि निहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण बालकृष्ण कृष्ण बालकृष्ण बालकृष्ण चरणी बालकृष्ण बालकृष्ण चरणी बालकृष्ण बालकृष्ण चरणी बालकृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देहवा हो कीर्तन संगे कीर्तन संगे रंगात देहवा हो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी
स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा काम क्रोधाधिक जाती काम क्रोधाधिक जाती निज धामा बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण सारा सार बदबीता सद्गुरु राया सारा सार बदबीता सद्गुरु राया म्हणा मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम बालकृष्ण चरणी म्हणा सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू सद्रूप चिन्मय नारायण सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू सद्रूप चिन्मय तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू तन्मय होवोनी तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू हो तन्मय होवोनी तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 राजा राम सीताराम ओ राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम ओ राम 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 सीताराम सीताराम ओ राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम बोधा पुंडरी कवरदे हरिविष्णु श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की सद्गुरुनाथ महाराज की जय मंगलमूर्ति मोरया नमः पार्वती पते हर 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 महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मंगलमूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला
तारक तो जगदीश्वर जाणुनी तारक तो जगदीश्वर जाणुनी तारक तो जगदीश्वर जाणुनी तारक तो जगदीश्वर जाणुनी तारक जगदीश्वर जाणुनी अनन्य 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 शरणरी गा प्रभुला अनन्य शरणरी घा ठेवुनी या कर दोन्ही कटावर ठेवुनी या कर दोन्ही कटावर भक्ताशी भेटेऊगा भक्ताशी भेटेऊगा अनन्य शरणरी घा प्रभुला अनन्य शरणरी घा दर्शन मात्रे पारिभवा तुनी दर्शन मात्रे पारिभवा तुनी दर्शन मात्रे तारी तारी दर्शन मात्रे तारी भवातुनी लाभुनी नाम तगा लाभुनी नाम तगा प्रभुला अनन्य शरणरी घा त्र्यंबक हो मुनी साधन हे करी त्र्यंबक हो मुनी म्हणा साधन हे करी एका जनार्दनी गा प्रभुला एका जनार्दनी गा प्रभुला अनन्य शरणरी घा प्रभुला अनन्य शरणरी घा प्रभुला म्हणा
अनन्य शरण निघा प्रभुला तारक तो जगदीश्वर जाणुनी तारक तो जगदीश्वर जाणुनी अनन्य शरण निघा प्रभुला अनन्य शरण निघा अनन्य शरण निघा शरण निघा शरण निघा तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं मंगलमूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव। आजपासून सेवेला आरंभ करतोय। ही सेवा जी आहे ती कीर्तन सेवा या मंदिराच्या उत्सवासंदर्भात वगैरे काही नाही। एक माझ्या मनात आलं की मंगलमूर्तीची एक 4-5 दिवस सेवा करावी कीर्तन रूपिणी आणि म्हणून उभा आहे। लोक येवत न येवत असा भाव नाही, लोक यायलाच पाहिजेत हा भाव आहे। नमः पार्वती पते। हळूहळू गर्दी वाढेल विश्वास आहे। तेव्हा आजपासून सेवेला आरंभ करतोय। विषय असा आहे या सगळ्याचा की अप्रचलित आख्यानं जी आहेत ही जी आख्यानं सहसा आजच्या काळात लावली जात नाहीत ती आख्यानं लावणं। कारण पूर्वरंग निरूपणाचं कसं असतं कीर्तनातलं, पूर्वरंग निरूपण हे बहुंशी सगळीकडे सारखं असतं, पण आख्यानाचा भाग जो आहे कथानकाचा भाग तो वेगळा असतो। म्हणून आजपासून तशी आख्यानं सुरू करणार आहे। तेव्हा आरंभालाच तुम्हाला विचारतो की आज आख्यानं आज 2 दिवस सांगणार आहे ते नक्की नवीन आहे आपल्याला। लाखा कोल्हाटी सांगावं असं मनात आहे तर सांगू का? तुम्ही हो म्हटलात सांगितलं तर सांगेन, नको म्हटलात तर नाही। तेव्हा असो पूर्वरंगाकडे वळूया निरूपणाकडे। पैठणचे निवासी एकनाथ महाराज यांचं पद आज आपण विचारासाठी घेतलंय। म्हणजे त्या पदासंबंधामध्ये आपण काही विचार करावा असं नाहीये, पण पदासंबंधाने आपण नक्की विचार करावा। असं म्हणतात ना की एखाद्याच्या कृतीवर विचार केला पाहिजे, तसा भाग इथे नाहीये। नाथांनी या अभंगामध्ये या पदामध्ये नेमकं काय सांगितलं आहे आणि त्याचा माझ्या जीवनाला उपयोग किती होतोय याचा विचार आपण या अभंगद्वारा पद्यद्वारा पदद्वारा करणार आहोत। नाथराय म्हणाले प्रभूची कृपा होऊ नये असं कुणाला वाटत नाही, सगळ्यांना वाटतं की भगवंताची कृपा माझ्यावर व्हावी। आता काही लोकांचा भाव असा आहे की जो भगवान आहे, जो परमेश्वर आहे, जो ईश्वर आहे, तो ईश्वर माझ्या हृदयातच आहे। आणि अगदी बरोबर आहे। गीतेमध्ये भगवान सांगतात ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। कुणाच्याही अंतःकरणामध्ये ईश्वरी शक्ती नाही असं नाही। ही ईश्वरी शक्ती ब्रह्मादिकांपासून जमिनीवर पडलेल्या दगडापर्यंत म्हणजे सजीवापासून निर्जीवापर्यंत देवतांपासून पाषाणापर्यंत सर्वत्र ही भगवत शक्ती आहे। तेव्हा काही लोकांचा विचार असा आहे की अंतरात राहणारी जी भगवत शक्ती आहे, ईश्वर शक्ती आहे,
या ईश्वर शक्तीनं माझ्यावर कृपा करावी. म्हणजे काय तर त्या ईश्वरी शक्तीच्या माध्यमातनं किंवा ईश्वरी शक्तीच्या कृपेनं माझं जे शारीरिक जीवन आहे, शारीरिक संबंधातलं ते वाचिक संबंधातलं सर्व काही, मानसिक बाबतीतही ते सर्व जीवन उत्तम रीतीनं चालावं त्याच्या कृपेनं. हे कुणाला वाटत नाही, सगळ्यांना वाटतं. जेवढे साधक उच्च दर्जाचे आहेत त्यांची धारणा ही आहे. सामान्यांचं काय आहे, अंतःकरणामध्ये परमेश्वर आहे, अंतःकरणामध्ये परमेश्वर आहे याचं भान त्यांना असतंच असं नाही. नसतं असं मी म्हणत नाही, असतंच असं नाही. कारण थोडं वकिली भाषेत बोलायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. नसतं असं म्हटलं की पुन्हा सांगा, सिद्ध करा, प्रूव्ह इट. असतंच असं नाही असं मला वाटतं. तेव्हा ते काय करतात, मंदिरातला परमेश्वर, मूर्तीतला परमेश्वर म्हणजे जो भज्य आहे, ज्याचं भजन करतो मी, ज्याची उपासना करतो, त्या परमात्म्यानं, त्या मूर्तीतल्या ईश्वरानं माझ्यावर कृपा करावी असं सगळ्यांना वाटतं. आणि त्या दृष्टीनं तुम्ही आम्ही सर्वजण फक्त तुमचा आमचा विचार करू, म्हणजे मंदिरात आलेले जेवढे आहेत त्या तेवढ्यांचाच विचार करूया. जय जय रघुवीर समर्थ. एवढ्या जगाचा विचार करणे एवढं आपलं अंतःकरण उदार कुठं आहे. मंगलमूर्ती मोरया. तेव्हा वाटत नाही कुणाला, प्रत्येकाला वाटतं. मग असं आहे की तसं जर वाटत असेल तर त्याला साधन काय हे नाथरायांनी आजच्या मूळ पद्यात सांगितले. बरं, नाथरायांचा अधिकार काय वर्णन करावा. बोलू आई से बोल बोल, बोलू आई से बोल बोल रे, बोलू आई से बोल. बोल बोलू आई से बोल म्हण. बोलू आई से बोल बोल, बोलू आई से बोल बोल, बोलू आई से बोल बोल. कर, प्रयत्न कर, चुकेल. चुकतं कोणाचं, प्रयत्न करतो त्याचं, ज्याला काहीच करायचं नसतं त्याचं कधीच चुकत नाही. बोल बोलू आई से बोल बोल रे, बोलू आई से बोल बोल, बोलू आई से बोल. येणे बोले विठ्ठल डोले, येणे बोले विठ्ठल डोले, बोलू आई से बोल. बोल बोल रे, बोलू आई से बोल. असे बोल बोलू. कारण बोल अनेक प्रकारचे, तबल्याचे बोल आहेत, पखवाजाचे बोल आहेत. यांना संतुष्ट केलं म्हणजे माझे 6 दिवस चांगले जातील. जय जय रघुवीर. तबल्याचे बोल आहेत, पखवाजाचे बोल आहेत, टाळीचे बोल आहेत, जिव्हारी लागणारे बोल आहेत, बोलातले बोल आहेत. काय ती म्हण आहे ना, कसली कढी आणि कसला भात, जेवून अतृप्त कोण झाला, तसे बोल आहेत. तेव्हा आणि तसे बोल बहुतेक कीर्तनामध्ये असतात. जेवणाच्या ताटाचं असं वर्णन करायचं, असं वर्णन करायचं, कीर्तनात काही मिळायचं नाही. घर कधी गाठतोय आणि बायकोवर डाफरतोय कधी, अगं हे कर ते कर ते कर,
अशी इच्छा व्हावी एवढं वर्णन. बोलाचीच कढी बोलाचाच भात सेबुनिया तृप्त कोण झाला कोणीच नाही असं त्याचं उत्तर आहे. तेव्हा कोणालाही तृप्त न करणारे ही बोल आहेत. पण नामदेवराय म्हणाले बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. असे बोल बोलू की ज्या बोलानी ज्या बोलण्यानी ज्या गाण्यानी ज्या वक्तव्यानी ज्या वक्तृत्वानी विठ्ठल डोलेल. विठ्ठल डोलेल याचा अर्थ प्रत्येकाचा परमात्मा डोलेल असे बोल बोलू. नाथरायांच्या जीवनामध्ये तेच आहे. नाथरायांच्या जीवनात बोल ऐकून तो बोलायला लागला, तो डोलायला लागला, तो सांगायला लागला. काय केलं नाही त्यानं, तो सांगायला लागला आणि गायला लागला. जय जय रघुवीर समर्थ. अहो सांगायला लागला, गायला लागला, वागायला लागला. मंगलमूर्ती मोरया. एवढं सगळं घडलं ज्या नाथरायांच्या जीवनामध्ये. ते नाथराय आजच्या मूळ पद्यात सांगतात बाबा रे एक कर, भगवत कृपा हवी ना. मग ज्याची कृपा हवी असते त्याच्या आश्रयाला जावं लागतं. उदाहरणार्थ धनाची कृपा व्हावी असं कुणाला वाटलं, धन मिळावं, तर त्यानं दरिद्र्याच्या झोपडीत जाऊन उपयोग नाही. महालात राहणारा, महालाचा मालक असणारा म्हणजे आहे मालकीचा महाल ज्याचे कुठलेही नाहीत हाल. कळलं? आहे मालकीचा महाल ज्याचे नाहीत कधी हाल, अशाच्या आश्रयाला जाणं योग्य. ज्याला ज्ञान घ्यायचंय त्यानं पंडिताचा आश्रय करणं महत्वाचं आहे. ज्याला नदीतनं पहिलं तीर गाठायचं आहे त्यानं नावाड्याचा आश्रय, नावेचा आश्रय करायला पाहिजे. ज्याला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, त्यानं आपल्या समोरच्या आमदार खासदाराच्या आश्रयाला जाणं महत्वाचं. जय जय रघुवीर. म्हणजे जरा आजचं उदाहरण दिलं की लगेच पटेल. तात्पर्य असं आहे की आश्रयाला गेल्याशिवाय आम्हाला समाधान होत नाही, समाधान मिळत नाही. मग म्हणाले आम्हाला प्रापंचिक आणि पारमार्थिक असं द्विविध समाधान जर मिळायचं असेल तर कुणाला शरण जावं. नाथराय मूळ पद्यात म्हणाले शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा तारक तो जगदीश्वर जाणुनी अनन्य शरण रिघा. काय करशील बाबा? शरण जा. शरण जाणे म्हणजे आश्रयाला जाणे, आश्रय करणे. ऊन आहे आता आणि मनात असं येतं की आत्ता फेब्रुवारी सुरू झालाय. फेब्रुवारी आत्ताशी सुरू झालाय तर एवढं ऊन. मार्च एप्रिल मे मध्ये काय होईल? जय जय रघुवीर सम. अशा उन्हात निघाला. जाताना त्यानं काय केलं? छत्री डोक्यावर धरली म्हणजे छत्रीच्या आश्रयाला गेला. पाऊस पडतोय, पावसात भिजावं कशाला म्हणून छत्री धरली. अचानक पाऊस आला, जवळ छत्री वगैरे रेनसूट रेनकोट काही नाही. ती दुकानाची झाप येते ना पुढे, त्या झापेचा शेल्टरचा आश्रय केला. शेल्टर म्हणजेच आश्रय. जय जय रघुवीर समर्थ. त्या शेल्टरचा आश्रय केला. कुणी झाडाखाली जाऊन थांबला. तात्पर्य असं आहे की आश्रयाशिवाय जीवन नाही. अहो इतकंच काय, तुम्हा आम्हाला जन्म मिळालेला आहे तो सुद्धा आश्रयाशिवाय नाही. 9 महिने 9 दिवस जास्तीत जास्त, कारण आपण काय शुकाचार्य नाही, त्यामुळे 9 महिने 9 दिवस एवढा मातेच्या उदराचा आश्रय केल्याशिवाय आपल्याला जन्म नाही. इतकंच नव्हे, पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांच्या अंशाचा आश्रय केल्याशिवाय
आपल्याला देह नाही. किंबहुना जगामध्ये जो व्यवहार करायचा आहे तो सगळा व्यवहार देहाच्या आश्रयाशिवाय नाही, देहाच्या अधिष्ठानाशिवाय नाही. आणि तो देह सुद्धा कसा पाहिजे? तो देह सशक्त पाहिजे, समृद्ध पाहिजे शक्तीनं. इतकंच काय, इच्छा नुसती असून उपयोग नाही हो. केवळ इच्छेनं कामधारी असती तर अंथरुणावर पडलेला पॅरालिटिक असणारा अर्धांग वायू झाला ज्याला, त्यानं सगळीच कामं केली असती. देहाच्या आश्रयाशिवाय कृती नाही. म्हणजे असं आहे की जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत आपण आश्रयाशिवाय जीवन जगू शकत नाही. मग आश्रय करायचा तर अहो आपण सुद्धा आश्रय केलेला आहे देहानं. कुणाचा माहिती आहे का? सगळ्यांच्या लक्षात येईल ते. सकाळी उठल्यानंतर आपण हात एकमेकाला जोडतो असे. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तु गोविंदः, प्रभाते कर दर्शनम. हे झालं की मग समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. पृथ्वीवर पाय ठेवल्याशिवाय आपल्याला व्यवहार करणं शक्य नाहीये, त्याशिवाय उभं राहणं नाहीये. म्हणून त्या पृथ्वीचा आश्रय आपण करतो, त्या पृथ्वीला आपण वंदन करतो. तात्पर्य असं आहे या सगळ्या निरूपणाचं की आपण जे आपलं जीवन चालवतो असं म्हणतो ते सगळं जीवन कुणाचा ना कुणाचा तरी आश्रय घेतल्याशिवाय, कुणाच्या ना कुणाच्या आश्रयाला गेल्याशिवाय चालत नाही. हे खरं. आता ते जीवन सुरू झालं आणि मनात असं आलं की मजवर कृपा व्हावी ईश्वराची. मग काय करायचंय? तर आजपर्यंत अनेक वस्तूंना, अनेक पदार्थांना, अनेक विषयांना मी शरण गेलो. आता नाथराय म्हणाले एक कर, शरण रिघा प्रभूला. तू प्रभूला शरण जा. आता असं आहे की आम्ही शरण जातो आहोत हे आमच्या जन्माच्या आधीपासून आम्हाला माहिती आहे. मग ते शरण जा सांगायला नाथराय कशाला पाहिजेत? संतांना जी शरणागती अपेक्षित आहे, भगवत शरणागती, ती शरणागती आमच्याकडनं होत नाही. भगवान प्रभू रामचंद्र सांगतात, सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते, अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद्व्रतं मम. प्रभू सांगतात की सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते. हे प्रभो, हे श्रीरामा, मी तुला शरण आलो आहे असं सकृत एव म्हणजे एकदा जरी कुणी साधक भक्त इच्छुक म्हणाला, एकदा जरी तरी अभयं सर्वभूतेभ्यो, अशा सर्व भूत मात्रांना मी अभय देतो, त्यांची शरणागती मी स्वीकारतो, म्हणजे त्यांना शरण घेतो आणि त्यांच्यावर कृपा करतो. तेव्हा भगवंताला शरण जाण्याचा फायदा एकच आहे की आपल्याला एकतर अभय मिळतं, पहिली गोष्ट अभयपद मिळतं. दुसरी गोष्ट, अभय मिळाल्यानंतर भगवान अमरपद देतो. अमरपद म्हणजे आपण समजतो ते नाही, शाश्वत अक्षयपद देतो. शाश्वत पद दिल्यानंतर त्यामध्ये काही कमी जास्त आहे का? नाही, म्हणून अक्षयपद देतो. असं सगळं काही तो भगवान देत असतो, म्हणून त्याला शरण जायचं. कविवर्य मोरोपंतांना प्रभुरामानं विचारलं की मला का शरण येतोस? मी शरण
आल्यानंतर मी तुझा उद्धार करीन असं तुला वाटलंच कसं? मोरोपंतांनी हात जोडले. पंत म्हणाले, देवा तुमचा इतिहासच तसा आहे, तुमचा इतिहास, तुमचा जीवन इतिहास तसा आहे. म्हणजे अहो आतापर्यंत कमी लोकांना तारलत का? असं कसं? मी कुणाला तारलंय, कुणाचा उद्धार केलाय? ऐका, उद्धार कुणाचा केलाय? मोरोपंत सांगायला लागले, व्रजावन करावया सुवनखाग्री वसविले धरा सलील तई मंदरी सलील तई मंदराख्य नग स्वपृष्ठी धरा वराह तनु घेऊनी उचलिली रदाग्रे धरा. पंत म्हणाले, पहिलं सांगू, अरे पर्वत उचललास तू, व्रजावन करावया. व्रज म्हणजे गोकुळ, गोकुळाचा तारण्यासाठी, गोकुळाचा उद्धार करण्यासाठी तू करांगलीवर तो पर्वत उचललास ना. म्हणाले, कोणता? अरे गोवर्धन पर्वत. हा तो होय. अरे गोवर्धन पर्वत म्हणजे साधी टेकडी होती, एक टेकाड होतं, ते उचललं, त्यात काय? बर म्हणाले, सलील तई मंदराख्यही नगस्व पृष्ठी धरा. जेव्हा देवदानवांनी समुद्र मंथन करायला सुरुवात केली तेव्हा तो मंदराचल हळूहळू हळूहळू सागरात खाली जायला लागला. तो खाली जाऊ नये आणि मंथन उत्तम रीतीनं राहावं, चालू राहावं म्हणून त्या मंदराचलाखाली तू कूर्मरूप घेऊन राहिलास. अरे तो मंदार तुझ्या पाठीला किती घासला असेल, आहे का आठवण? हा असेल, पण ते काही विशेष नाहीये. बर, विशेष नाही काय? पुढे जाऊन सांगतो. हिरण्याक्ष दैत्यानं पृथ्वी जेव्हा समुद्रात बुडवली तेव्हा ती पृथ्वी म्हणजे गोवर्धन ही टेकडी होती. मंदराचल धारण केलाच, काही विशेष नाही. सगळी पृथ्वीच्या पृथ्वी तू दातामध्ये धरलीस, वराह तनु घेऊनी, आणि इथे आणून स्थापन केलीस. अरे बाबा, पण हे केलंय मी सगळं असं तुला जरी वाटलं तरी तुझं म्हणणं काय? मग म्हणाले, माझं म्हणणं असं आहे की गोवर्धन पर्वत, मंदाराचल, मंदार पर्वत आणि पृथ्वी याच्यापेक्षाही मी जड आहे. सुदुर्धर तुम्हा कसा पतित हा न का उद्धरा. मग एवढ्यांचा जर उद्धार केलास तर मी सुदुर्धर कसा? मी धारण करायला, वाचवायला तुम्हाला अवघड काय आहे? पण काय आहे माहितीये का? या सगळ्यामध्ये व्रजावन करावया, व्रजाचं रक्षण केलं. ते व्रजामध्ये गोप होते, भगवंताचे मित्र होते, त्यांच्यासाठी त्यानं गोवर्धन उचललं. पुढे मंदार नावाचा पर्वत त्यानं उचलला. तो नुसतं दानवांचं मंथन कार्य चाललेलं नव्हतं, तर त्यात देव होते, देवांसाठी धारण केलं त्यांनी. आणि पृथ्वी जी काढली त्यानं, ती पृथ्वी भक्तांसाठी वर काढली. हिरण्याक्ष दैत्याचा पराभव करायचा, वध करायचा म्हणून ते केलेलं आहे. म्हणजे अशी काहीतरी क्वालिटी, अशी काहीतरी प्रत आमच्याकडे पाहिजे, पण आमच्याकडे त्यातलं काहीही नाही. मग आम्ही काय करावं? नाथराय म्हणाले, आम्ही भक्तही नाही, आम्ही देवही नाही, आणि आम्ही असुरही नाही, आम्ही यातले कुणीच नव्हेत. मग काय करू? नाथराय म्हणाले, एकच करा, शरण व्हा. कुणाला?
शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा. त्या प्रभूला भगवंताला शरण जा. आता असं आहे, त्यानं तारलेन काय? जे शरणागत आहेत त्यांना तारलं का? तर होय. कोणाचं प्रमाण द्यावं सांगतो. मागे शरणागत तारिले बहुत, मागे शरणागत तारिले बहुत. तारिले 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 बहुत, मागे शरणागत. पाहिले न अपराध याती कुळम, पाहिले न अपराध याती कुळम. पाहिले न अपराध याती कुळ, तारिला अजामिळ. म्हणा हाँ, ये बात है. तारिला अजामिळ गणिका भिल्ली, तारिला अजामिळ गणिका भिल्ली. मागे शरणागत तारिले बहुत, मागे शरणागत तारिले बहुत. मागे शरणागत हो, मागे शरणागत, मागे शरणागत तारिले बहुत. जय जय रघुवीर समर्थ. तुकोबाराय म्हणाले, मी तुला शरण आलो विठ्ठला, याचं कारण असं. मागे शरणागत तारिले बहुत. तू दीनानाथ का आहेस? दीनांचा नाथ का आहेस? तर जे जे शरण आले त्या सगळ्यांना तू तारलंस, आणि म्हणून तुला दीनानाथ असं म्हणतात. भगवान म्हणाले, कुणाकुणाला तारलं? तारिला अजामिळ गणिका भिल्ली. तर भगवान सांगतायत, विचारतायत, कुणाला तारलंस? तुकोबाराय म्हणाले, 3 लोकांना तारलंस. बरं, त्यांचे अपराध काय विचारलं नाहीस.
त्याची जात काय विचारली नाहीस, कुळ कोणतं आहे तेही पाहिलं नाहीस. असे 3 लोक कोण? तुम्हालाही प्रश्न पडला असेल, पण आज त्याचं उत्तर देणार नाही, उद्याच्या कीर्तनात देईल. ते ऐकायला उद्या या आणि एकटे येऊ नका, बरोबर कुणीतरी श्रोता आणा. जय जय रघुवीर समर्थ. मूळ पदामध्ये नाथराय म्हणाले की तारक तो जगदीश्वर जाणुनी. हे सगळे कसे शरण गेले त्याला? तर तो तारक आहे, जगताचा ईश्वर आहे, हे जाणून त्याला शरण गेलेत. म्हणून तुम्ही आम्हीही काय करावं तर सुज्ञांचा श्रेष्ठांचा मार्ग अवलंबावा. ज्या मार्गानं मोठी माणसं गेली त्या मार्गानं आपण जावं. ही मोठी मंडळी, ही संत मंडळी, साधू मंडळी कोणत्या मार्गानं गेली, कशामुळे त्याला भगवान प्राप्त झाला, ते सर्व शरण गेले. तसं तुम्ही आम्ही शरण जावं. मूळ पद्यामध्ये नाथराय म्हणाले अनन्य शरण रिघा प्रभुला, अनन्य शरण रिघा प्रभुला, अनन्य शरण रिघा प्रभुला, अनन्य शरण रिघा प्रभुला, अनन्य शरण रिघा शरण रिघा प्रभुला, अनन्य शरण रिघा प्रभुला, अनन्य शरण रिघा प्रभुला, अनन्य शरण रिघा. तारक तो जगदीश्वर जाणुनी, तारक तो जगदीश्वर जाणुनी, अनन्य शरण रिघा. दर्शन मात्रे तारी भवातुनी, दर्शन मात्रे तारी भवातुनी, लाभुनी नाम तगा, लाभुनी नाम तगा, शरण रिघा प्रभुला, शरण रिघा प्रभुला, शरण रिघा, शरण रिघा, शरण रिघा. मध्यंतरात सर्वांनी टाळ्या वाजवत भजन करायचं आणि 7:35 पर्यंत आपण उत्तरंगामधलं चरित्र पाहूया. श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया, 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 श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया,
श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय मंगलमूर्ति मोरया। छोटंसं संस्थान, छोटंसं नगर, त्या नगरीमध्ये तऱ्हेतऱ्हेचे व्यवसाय करणारे लोक राहत होते आणि त्यामध्येच आपल्या चरित्र नायिकेचे वडील यांचा निवास होता. आपलं उदरभरणाचं, उदरपोषणाचं, कुटुंब पोषणाचं कार्य करावं, पण त्याबरोबरच मंगलमूर्तीची, सिद्धिविनायकाची, ईश्वराची, मोरेश्वराची पूजा अर्चा करावी, ध्यानधारणा करावी, त्याचं भजन करावं. त्याचं कुठे कीर्तन सुरू असेल तर त्या कीर्तनात जाऊन बसावं, असा क्रम या महापुरुषाचा होता. वस्तुतः हा क्षत्रिय म्हणून जन्माला आलेला, क्षत्रिय कुलात जन्माला आलेला, विवाह झालेला. मनात असं येईल की विवाह झालेला आहे, बरीच वर्ष झाली विवाह होऊन, पण पोटी संतान नाही. बरं, पत्नी या क्षत्रियाला अनुकूल होती. बरं, होती गृहिणी धर्मानुकूल मान्या, होती गृहिणी धर्मानुकूल मान्या, होती गृहिणी होती गृहिणी धर्मानुकूल मान्या. गृहिणी धर्मानुकूल मान्या, धरुनी पती मन सती वर्तते अनन्या, धरुनी पती मन वर्तते सती अनन्या, होती गृहिणी मयूरेशाची भक्ती नम्र भावे, मयूरेशाची भक्ती नम्र भावे, मयूरेशा करी साध्वीन च अन्य धर्म ठावे, करी साध्वीन च अन्य धर्म ठावे, होती गृहिणी धर्मानुकूल मान्या, होती गृहिणी धर्मानुकूल मान्या. गृहिणी धर्मानुकूल, धर्मानं अनुकूल, धर्माला अनुकूल, धर्मात अनुकूल, धर्मासाठी अनुकूल. किंबहुना या सगळ्या अनुकूलतेमुळे धर्म जिला अनुकूल होता. जय जय रघुवीर समर्थ. आणि मान्या त्या क्षेत्रातल्या सर्व लोकांनी, आबाल वृद्धांनी जिला वंदन करावं
अशी आचरणशील अशी पतिव्रता स्त्री या क्षत्रिय पुरुषाची होती. तीही भगवान मंगलमूर्तीची उपासना करीत असे. हे दोघे जण, हे दाम्पत्य भगवान मंगलमूर्तीच्या उपासनेमध्ये रमलेले आहेत. गजवदना गणनाथ नाथ, गजवदना गणनाथ नाथ, गजवदना गणनाथ. गजवदना गणनाथ नाथ, गजवदना गणनाथ. विद्यादायक बुद्धिप्रदायक म्हणा. विद्यादायक बुद्धिप्रदायक सिद्धिविनायक दुःखहारक गजवदना गणनाथ नाथ, गजवदना गणनाथ नाथ, गजवदना गणनाथ नाथ, गणनाथ नाथ गणनाथ. प्रभूच्या भजनामध्ये रंगले आणि झालं काय? प्रार्थना केली, देवा आमच्या पोटी एखादं संतान जन्माला येऊ दे. मग ते संतान पुरुष संतती असो किंवा स्त्री संतती असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, ती आमच्या पोटी जन्माला येवो एवढीच इच्छा आहे. आणि भगवान मयुरेश्वराची कृपा झाली. आता मयुरेश्वर म्हटल्यावर कुठल्या क्षेत्रातलं चरित्र आहे हे लक्षात आलं असेल. आख्यान मोरगावचं आहे. जय जय रघुवीर मंगलमूर्ती मोरया. भक्तिभावा पाहुनी तये वेळी, भक्तिभावा पाहुनी तये वेळी, भक्तिभावा 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 पाहुनी तये वेळी. मयुरेशे त्यावरी कृपा केली, मयुरेशे त्यावरी, मयुरेशे त्यावरी कृपा केली. होई कन्या त्या एक रूपशीला, होई कन्या, होई कन्या, होई कन्या, होई कन्या, होई कन्या, होई कन्या त्या. वा महाराज. म्हणतोस वा शाबास म्हण. होई कन्याच्या, होई कन्या, होई कन्या म्हण.
हे सगळे पुढे बसलेले आमच्या संस्थेचे विद्यार्थिनी आहेत. फक्त पेटीवाल्यालाच गायला सांगायचा असा काही धर्म नाही. त्यांनाही संधी मिळाली पाहिजे, त्यांची प्रगती व्हावी. म्हणजे मी फार प्रगत आहे असं नाही, पण एवढा प्रगत आहे की दुसऱ्याची प्रगती व्हावी, तो प्रगत व्हावा एवढा विचार करणारा प्रगत नक्की आहे. होई कन्या, होई कन्या. होई कन्याच्या एक रूपशीला, होई कन्याच्या एक रूपशीला. कळलं तर बघा, नाही तर सोडून द्या. होई कन्याच्या एक रूपशीला, होई कन्याच्या एक रूपशीला. भक्ती प्रकटे, भक्ती प्रकटे जणू दाविण्यास लीला. भक्ती प्रकटे जणू दावण्यास लीला. भक्ती प्रकटे जणू दाविण्यास लीला. भगवान मंगलमूर्तीच्या, सिद्धिविनायकाच्या, मयुरेश्वराच्या इच्छेनं, सुप्रसादानं या दाम्पत्याला एक कन्या झाली. अधिक वेळ नाही माझ्याजवळ, असे दिवस गेले तसे गेले सांगायला, कारण 2 दिवसात आख्यान आटपायचं आहे. कन्या झाली. अहो म्हणाले, बुवा एवढ्या लवकर? कीर्तनामध्ये काहीही होऊ शकतं. जय जय रघुवीर समर्थ. तेव्हा एक कन्या झाली. दिवसा मासा कन्या वाढे, दिवसा मासा कन्या वाढे. शशिप्रभे समरूप ही चढे, शशिप्रभे सम तेजही चढे. पाहुनिया त्या दिव्य रूपडे विस्मित जन होती. पाहुनिया त्या दिव्य रूपडे विस्मित जन होती. हो, म्हणजे हे वाक्य सांगायला, मी बोलायला की कीर्तनात काहीही होऊ शकतं, हे वाक्य बोलायला आणि आमच्या राईलकर बुवांचे जावई मंदिरात यायला. मंगलमूर्ती मोरया. एक वेळ दिवसा मासानं ही कन्या लहानाची मोठी व्हायला लागली. हो, रांगायला लागली. ती रांगायला लागली. स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ती रांगायला नाही लागली. आपल्या मृदुतर पावलांनी आणि हातांनी ती धरणी मातेच्या कुशीला गुदगुद्या करायला लागली. भिंतीला धरून उभं राहण्याचा प्रयत्न करतीये, पण तसं काही उभं राहता येत नाही, कारण पकडच नव्हती. पण कड मात्र ईश्वर घेत होता, तिची पकड नसली तरी. भिंतीला हात टेकावेत आणि जणू गावातल्या सगळ्यांना, कुटुंबातल्या सगळ्यांना सांगावं की अरे, केवळ पायाला आधार मिळाला म्हणून होत नसतं, भागत नसतं, हातालाही आधार लागतो. मंगलमूर्ती मोरया. पायाला आधार असेल तर हाताला धार असावी. मंगलमूर्ती मोरया. ती हळूहळू हळूहळू भिंतीला धरून चालायला लागली. हा क्षत्रिय राजवर्मा त्याचं नाव. तो उपासनेला बसला की त्याच्या शेजारी या मुलीनं जाऊन बसावं. अरे श्री मयुरेश्वर, श्री मयुरेश्वर क्षेत्री जन्मली.
श्री मयुरेश्वर क्षेत्री जन्मली क्षत्रिय वंशा माझी श्री मयुरेश्वर क्षेत्री जन्मली माझी श्री मयुरेश्वर क्षेत्री जन्मली क्षत्रिय वंशा माझी कमला नामे जिने भक्तीने 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 गणेश केला राजी गणेश केला राजी रामा साधोजी तिचं नाव कमला असे आणि ती बाबांच्या शेजारी बसे मंगलमूर्तीची उपासना ध्यान धारणा या सगळ्याचं बाळकडू तिला मिळत होतं आणि ती भगवंताच्या उपासनेत रमलेली आहे. पण झालं काय दैवाचे फासे काही वेगळे असतात. क्वचित काळ येणे परी वर्तत असतात ये नगरी पंचत्व पावली राजवर्म्याची नारी कमला मातृहीन जगली. कमलेला जन्म दिला आणि अवघ्या 4-5 वर्षात 3-4 वर्षामध्येच या कमलेच्या मातेनं इहलोकाचा निरोप घेतला. ती मातृहीन झाली कन्या. राजवर्म्याला प्रश्न पडला की या मुलीचं संगोपन करायचं कसं. अरे शेवटी असं आहे की बालपणात आई जाऊ नये, तरुणपणात पत्नी जाऊ नये. चुकलो. बालवयात आई जाऊ नये, तरुणपणात पत्नी जाऊ नये आणि वार्धक्यामध्ये असं वाटतं कुणीच जाऊ नये. जय जय रघुवीर समर्थ. ऐन बालपणामध्ये आई गेली. आता करावं काय. राजवर्मा विचार करतोय काय करू. यानंतर अनेकांनी सुचवलं की बाबा रे अजूनही तुझं वय तसं झालेलं नाही, अजूनही तू तारुण्यात आहेस आणि तुझ्यापेक्षा तू तुझ्या मुलीचा कन्येचा विचार कर. अरे पुत्र असेल तर त्याचा जीवनक्रम कसाही पार पडतो, पण कन्येचा जीवनक्रम पार पडायला अतिशय कष्ट पडतात. सज्जन हो, तो काळ होता. तो काळ. आजच्या काळात कितीतरी प्रश्न कन्या जन्माला आल्यानंतर आपल्याला पडतात का नाही. कन्येला लहानाचं मोठं करायचं, तिला योग्य ते स्थळ बघून द्यायचं, त्या स्थळात ती नांदेल का नाही, का परत येईल, काय होईल, अनंत चिंता पितृहृदयाला मातृहृदयाला असतात. हे जर आजच्या काळात आहे तर त्या काळात एक कर राजवर्म्या, तू तुझ्या मुलीचा विचार कर आणि आम्ही सांगतो ते कर. काय करू. आता काय करायचं उरलंय. एक कर, तू दुसरं लग्न कर, दुसरा विवाह कर, जेणेकरून या कमलेला आई मिळेल, माता मिळेल. दुसरं लग्न कर. राजवर्म्याच्या मनात नव्हतं, पण कन्येविषयीचं प्रेम आणि लोकांचा हट्ट आग्रह याला बळी पडून राजवर्म्यानं द्वितीय विवाह केला, दुसरं लग्न केलं. त्यानं कमलेला आई मिळाली
राजवर्म्याला उत्तम गृहिणी मिळाली. पुन्हा राजवर्म्याचा प्रपंच गृहस्थाश्रम सुरू झाला. आता या गृहस्थाश्रमात नेमकं काय घडलं उद्याच्या कीर्तनात बघू. पण राजवर्म्याला एक माहिती होतं की अरे पत्नी हे माध्यम आहे, कमळेवर प्रेम करण्याचं माध्यम आहे. भगवन खरी जर कृपा कुणाची असेल तर हे मयुरेश्वरा तुझी कृपा आमच्यावर राहू दे. तूच तारक आहेस, तू जगदीश्वर आहेस हे मला कळलेलं आहे आणि म्हणून मी तुला शरण आलेलो आहे, तुझ्या आश्रयाला आलेला आहे. अनेक लोक माझ्या आश्रयाला जरी असले तरी त्यांच्या सहवर्तमान मी तुझ्या आश्रयाला आलेला आहे. नाथरायाच्या मूळ पद्यामध्ये ते सांगतात. ते म्हणाले एक करावं जीवनामध्ये आपण आश्रय घ्यावा तर तो प्रभुचरणांचा, तोच परमाश्रय आहे. म्हणून त्याच अर्थानं नाथ म्हणाले अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा. म्हणा शरण शरण अनन्य शरण रिघा. म्हण तोरो रे तोरो म्हण अनन्य शरण रिघा. म्हण अनन्य शरण रिघा प्रभुला. म्हण प्रभुला तारक तो जगदीश्वर जाणुनी. तारक तो जगदीश्वर जाणुनी अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा. दर्शन मात्रे तारी भवातुनी लावुनी नाम तगा. दर्शन मात्रे तारी भवातुनी लावुनी नाम तगा. नाम तगा अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा. केलेली सेवा श्री सिद्धिविनायकाच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया आणि तुकोबारायांनी जे मागणं मागितलं ते मागणं मागून मंगलारती करू. हे चिदान देगा देवा तुझा विसरन भावा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. नरगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी हे